नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूजमध्ये आपलं स्वागत. कोल्हापूर जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकीत राजकारणाची तापमान पातळी रोज वाढतीये. पण काल जयसिंगपूर नगर परिषदेतील अर्ज छाननी दरम्यान झालेला गोंधळ हा तर निवडणुकीपूर्वीचा सुपर हाय व्होल्टेज क्षण ठरला. राजश्री शाहू आघाडीनं शिरोळ तालुका विकास आघाडी अधिकृत नाही अशी हरकत घेतल्याने दिवसभर छाननीची प्रक्रिया तापलेलीच होती. दोन्ही गटाचे कार्यकर्ते बाहेर तणावात उभे तर आत मोठ्या नेत्यातील थेट भिडतं दृश्य सुरू. एकीकडे माजी मंत्री राजेंद्र पाटील येड्रावकर यांचे भाऊ आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय पाटील येड्रावकर, तर दुसरीकडे माजी खासदार राजू शेट्टी यांचे स्वीय सहाय्यक स्वस्तिक पाटील, दोघेही अडून बसलेले. स्वस्तिक पाटील यांच्याकडे हरकतीची कागदपत्रे असल्याने ते निर्णय अधिकाऱ्यांशी चर्चा करत होते. पण संजय पाटील येड्रावकर यांचा प्रतिकार तीव्र. हे येथे कशासाठी बाहेर घाला यांना. क्षणात वातावरण पेटलं. त्यावर स्वस्तिक पाटील ही ठाम उत्तर देत म्हणाले, हरकत मी दिली आहे, कागद माझ्याकडे आहेत. मला बाहेर काढणार असाल तर नियम सर्वांनाच सारखे. निर्णय अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून दोघांनाही बोलण्याची संधी दिली. पण संजय पाटील संपूर्ण प्रोसिडिंग द्यावर अडून बसले आणि स्वस्तिक पाटलांनी ही मागणी सरळ फेटाळून लावली. आम्ही ज्या प्रत्या द्यायच्या आहेत त्या दिल्यात. आपण आमचे अध्यक्ष नाहीत. संध्याकाळपर्यंत दोन्ही गटामधील तणाव वाढतच गेला. या सगळ्यावरून राजू शेट्टी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून स्पष्ट शब्दात इशारा दिला, मेरिटवर निर्णय द्या. दबाव आला तर आम्ही मोर्चा काढू. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर अखेर 4 तासांनी निर्णय अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी निकाल दिला. शिरोळ तालुका विकास आघाडीचे सर्व अर्ज कायदेशीर आणि पूर्णपणे योग्य आणि निकाल लागताच शिरोळ तालुका विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. घोषणा, टाळ्या, आनंदाचा स्फोट. नगर परिषद दारापाशी वातावरणच बदलून गेलं. दरम्यान निकाल लागूच्या अगोदरच जवळपास तासभर आधी संजय पाटील येड्रावकर परिसरातून निघून गेल्याने रात्रभर चर्चा रंगल्या. जयसिंगपूरमधील हा संपूर्ण दिवस निवडणूक छाननीपेक्षा जास्त राजकीय प्रतिष्ठेची आणि ताकदीची सरळ सपाट परीक्षा ठरला आहे. आता पुढचं राजकारण किती तापतंय हे पाहणं अधिक रोचक ठरणार आहे. या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज.